उठलो लवकर आंघोळ बिंघोळ केलो, म्हणलं चला आता भांग बिंग पाडावा. तर ही बारकं हळूच पोरांनी गण लावते. म्हणलं वा भारी लावतोय गेला का म्हणलं, दिसतंय पण छान म्हणलं. तर बाकीची पोरं काय करतात बघावं म्हणलं, तर ही कॅरम खेळत बसली ती आणि ही गडी बघा झोपून अभ्यास करतात. म्हणलं वा पठ्ठ्या. बरं बाकीचे म्हणले मला पण दाखवा. म्हणलं टी व्हीचा आवाज कोण बघतंय, तर बघतंय ही भोसले. म्हणलं हां चला नाश्ता करावा म्हणलं, आज पोरांना खायला होतं क्रीम रोल मस्का पाव. तर शाळेत टाईम झाला, हे बघा कधी पद्धतची ड्रेस घालते. यो पण ड्रेस घालून तयार झाला. हे बाकीचे ड्रेस घालून आपले आपले चालायला तयारी लागले आणि झाले बाहेर आले. सगळे प्रार्थनेला सगळी बसायची व्यवस्था चालू होती. मग नंतर शाळा भरली, डायरेक्ट जेवणाच्या टायमाचा व्हिडिओ काढावा म्हणलं. ही बारकी बारकी जेवायला बसली ती शेजारीच मस्तपैकी जेवण करते. नंतर वाढदिवस होता शाळेतल्या पोरीचा, तिच्या घरनं आणले होते वडापाव वगैरे, सगळ्यांना वडापाव दिलं आणि आमची चिमणी मस्तपैकी वडापाव खात बसली होती. मग काय बाकीच्यांचा पण व्हिडिओ घेतला आणि मग म्हणलं चला परत शाळा सुटायलाच व्हिडिओ घेतला. हे बघा कसा सगळी पोरं परत हातपात तोंड धुवून वगैरे अभ्यासाला बसवली. 6 वाजले की सगळी पोरं अभ्यासाला बसते. मग त्यामध्ये बघा ही बारकी तर लय भारी अभ्यास करत बसली होती. असं मन एकाग्र करून अभ्यास करत होती. म्हणलं वा. तिकडे दुसरीकडे चिमणी पण अभ्यासाला बसली. अरे म्हणले हे पण अभ्यास करते की राव म्हणले, कर बाय म्हणलं कर अभ्यास. परत तोपर्यंत तिकडे दिसलं तर देशमुख सर आलं. देशमुख सर आलं त्यांच्या पोरांबरोबर खुशी आणि दाद्याला घेऊन. दाद्याला म्हणलं काय रे दाद्या काय करतोय, खुशी कुठं आहे ना का म्हणलं. दाद्याला की तिकडे बोट करून दाखवा लागला वा खुशी इकडे आहे म्हणून. बरं म्हणलं तू पण खेळ केला का दाद्या म्हणलं, नुसताच उभारतोय म्हणलं पप्पाला चिटकून. हा जा की तिच्याकडे जरा म्हणले. तोपर्यंत जिमचा टाईम झाला. म्हणलं चला आता जावं जिमला, पोरांना करू द्या अभ्यास.